हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइज, महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 या एक्झामिनेशनमध्ये 3 क्वेश्चन कॅन्सल केलेले आहेत. ते क्वेश्चन कॅन्सल होण्याचं कारण काय हे आपण आज समजून घेणार आहोत. कारण जे विद्यार्थी फर्स्ट टाइम एक्झाम देत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट टाइम एक्झाम दिला होता त्या विद्यार्थ्यांना याबद्दल नॉलेज नाही आहे. त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आजचं लेसन आहे. तर फ्रेंड, या ठिकाणी MS सेट एक्झाम 2025चा सेट ए मी ॲड केलेला आहे. तुमच्याकडे सेट वेगळा असेल तर सिक्वेन्स खालीवरती असेल फक्त क्वेश्चनचा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 जो होता या सेट ए मधला तो कॅन्सल झालेला क्वेश्चन आहे. याचं कारण काय ते आपण मागील लेसनमध्ये पण समजून घेतलं होतं. तर फ्रेंड, यामध्ये त्यांनी म्हणलं होतं डॅश इज अ नॉट टाईप ऑफ रिसर्च, म्हणजे खालीलपैकी कुठला रिसर्चचा टाईप नाही आहे हे त्यांनी विचारलं. या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च, कॉजल रिसर्च आणि सब्जेक्टिव्ह रिसर्च असे 4 त्यांनी ऑप्शन दिले ते. या चारहीपैकी एकही ऑप्शन या क्वेश्चनचं करेक्ट नाही आहे, म्हणून हा क्वेश्चन त्यांनी कॅन्सल केला आहे. या ठिकाणी त्यांच्या अंदाजानुसार त्यांनी ऑप्शन डी हे करेक्ट दिलं होतं. कुठं? इंटरिम आन्सर कीमध्ये. पण या क्वेश्चनचं सब्जेक्टिव्ह रिसर्च असं आन्सर नसून या ठिकाणी कुठलाही आन्सर योग्य येत नाही, म्हणून हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. आता एक जर पॉईंट तुम्ही समजून घेतला तर सब्जेक्टिव्ह रिसर्च हा देखील कुठं ना कुठं रिसर्चचा प्रकार म्हणून ओळखला जातो. फक्त पॉईंट हाच आहे की सब्जेक्टिव्ह रिसर्च जो असतो तो व्हॅल्यूलेस असतो. ठीक आहे, म्हणजे रिसर्च हा ऑब्जेक्टिव्हिटीने असायला हवा, सब्जेक्टिव्हिटीने नकोय. आणि जो रिसर्च सब्जेक्टिव्हिटीने होतो तो रिसर्च समाजासाठी उपयोगी नाहीये. म्हणून याचा आन्सर डी त्यांनी न ठेवता फायनल आन्सर के मध्ये हा क्वेश्चन कॅन्सल केलाय. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की सब्जेक्टिव्ह यार आन्सर राईट होतं, पण राईट हे देखील नाहीये, कारण फॉर्मल रिसर्चमध्ये सब्जेक्टिव्ह रिसर्च येत नाही. सिंपल, सब्जेक्टिव्ह रिसर्च जो असतो तो समाजासाठी वापरण्याजोगा नसतो. बेसिक त्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी असते कारण. सिंपल, म्हणून हा क्वेश्चन कॅन्सल झाला आहे. याचं 9 आन्सर आलेलं आहे आन्सर कीमध्ये आणि सर्वांना इक्वली मार्क भेटलेले आहेत. फ्रेंड, याआधी टोटल 50 क्वेश्चन तुम्हाला मी डिटेलमध्ये सोडून दिलेले आहेत याच क्वेश्चन पेपरचे. तुम्ही मागील 2 लेसन जर कव्हर केले आपल्या चॅनलवर जाऊन तर तुम्हाला दिसल दोन्ही क्वेश्चन 50 क्वेश्चन आपण प्रॉपर वेने सोडवलेले आहेत 2025च्या क्वेश्चन पेपरचे. या ठिकाणी फक्त कॅन्सल झालेले क्वेश्चन कुठले ते आपण पाहत आहोत. आता या ठिकाणी आपल्याला कळालं की 6 नंबरचा क्वेश्चन होता तो कॅन्सल झालेला आहे. याचे मार्क सर्वांना भेटलेले आहेत. त्यानंतर डायरेक्टली जर आपण विचार केला तर 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा देखील कॅन्सल झाला आहे. तर या ठिकाणी डायरेक्टली 30 नंबरचा क्वेश्चन मी शो करतो. तरी पहा, हा आपला 30 नंबरचा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन कॅन्सल होण्याचं कारण काय? या ठिकाणी ही सिरीज कुठल्याच अँगलने जुळत नाही. त्यांच्याकडून कुठं ना कुठं टायपिंग एरर या ठिकाणी झालेला असेल किंवा त्यांनी हा क्वेश्चनच प्रॉपर पाहिलेला नसेल. एखाद्या पुस्तकातून कॉपी पेस्ट हा क्वेश्चन केलेला असू शकतो. त्यामुळं या ठिकाणी हा क्वेश्चनच चुकीचा आहे. एकही आन्सर या क्वेश्चनचं येत नाही, म्हणून हा देखील कॅन्सल झालेला क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की ऑप्शन बी हा करेक्ट येऊ शकतो. फ्रेंड, एक पॉईंट लक्षात घ्या, ज्यावेळेस क्वेश्चन कॅन्सल होतो त्यावेळेस त्याचा आन्सर 9 येतं आणि ज्यावेळेस 9 आन्सर येतं त्यावेळेस त्या क्वेश्चनचे मार्क सर्वच विद्यार्थ्यांना भेटतात. म्हणून त्यांनी मेरिटवर कुठलाही फरक पडत नाही, कारण सर्वांनाच मार्क भेटलेले आहेत. मेरिटवर फरक कधी पडतो? तुम्हाला मार्क भेटले, बाकीच्यांना भेटले नाही, तर मेरिटमध्ये थोडंफार 19-20 होऊ शकतं. पण ज्यावेळेस एखाद्या क्वेश्चनचे मार्क सर्वांनाच भेटत आहेत त्यावेळेस मेरिटवर कुठलाही फरक पडत नाही, कारण सर्वांनाच इक्वली मार्क भेटलेले असतात. ठीक आहे, तर हा पण क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. हे तुम्हाला मी मागील लेसनमध्ये पण सांगितलं होतं. फक्त जे फ्रेश विद्यार्थी आहेत ज्यांना याबद्दल आयडियाच नाही आहे त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हे आजचं लेसन मी प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, त्यानंतर 43 नंबरचा क्वेश्चन आहे तो देखील कॅन्सल झालेला आहे. आपण डायरेक्टली 43 नंबरचा क्वेश्चन कुठला आहे ते पाहूया. तरी पहा, हा 43 नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी काय म्हणलं ते समजून घ्या. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे? असा कुठलाही या ठिकाणी कायद्यामध्ये पॉईंट नाही आहे की त्या ठिकाणी शेड्यूल त्यांनी दिलं आहे, त्या शेड्यूलमध्ये सर्व उद्योगांची यादी आहे. म्हणजे पर्टिक्युलर शेड्यूल असं कुठलाही नाही आहे. ठीक आहे, म्हणून हा देखील क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. हा पण क्वेश्चन बाद झाला आहे. याचाही आन्सर केमध्ये 9 आन्सर आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 3 क्वेश्चन कॅन्सल झाले. या तिन्ही क्वेश्चन कॅन्सल झाल्यामुळे
मेरिटवर फरक पडलेला नाही हे लक्षात घ्या, कारण त्याचे मार्क सर्वांना इक्वली भेटतात. मग हा पॉईंट क्लिअर ठेवायचा. जर एखादा क्वेश्चन कॅन्सल होतोय तर त्याने आपले स्कोअर वाढतोय, स्कोअर वाढला तरी पण आपण क्वालिफाय होत नाही, त्याचा पॉईंट काय असतो, कारण याचे मार्क सर्वांनाच भेटलेले असतात इक्वली. सिंपल. तर 3 क्वेश्चन कॅन्सल झाले ते. यामध्ये माझ्या मते MS-CET विभागाने जर थोडंसं बारकाईने पाहून क्वेश्चन त्या ठिकाणी फ्रेम केले असते, किंवा थोडंसं आपण म्हणू शकतो केअरफुल वेने जर क्वेश्चन एक्झामिनेशनमध्ये ॲड केले असते, किंवा जे क्वेश्चन ॲड केलेत ते एकदा रिव्ह्यू केले असते, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना चॅलेंज करण्यासाठी पैसे खर्च करावे लागले नसते. कारण एका क्वेश्चनला 200 रुपये लागतात आत्ताच्या नियमानुसार. मग या ठिकाणी त्यांनी जर चुकीचे क्वेश्चन दिले तर विद्यार्थी चॅलेंज करतात. पण MS-CET विभागानेच जर थोडंसं रिव्ह्यू केले क्वेश्चन आणि त्यानंतर प्रॉपर युनिक क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट केली, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे चॅलेंजिंग संदर्भातले पैसे आहेत ते वाचतील. बेसिक आहे ना. म्हणजे जसं पहा, हा सिरीजचा क्वेश्चन होता आपला, हा 30 नंबरचा क्वेश्चन. या ठिकाणी ही सिरीज चुकीची आहे हे थोडंसं त्यांनी पाहिलं असतं तर विद्यार्थ्यांनी याला चॅलेंजेस केलं नसतं. आता समज ह्या सिरीजच्या क्वेश्चनला 100-200 विद्यार्थ्यांनी मिनिमम चॅलेंज केला असेल, मग प्रत्येकाचे 200-200 रुपये या ठिकाणी त्यांचे लॉस झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन चुकीचा आहे, तो चुकीच्या क्वेश्चनला ॲक्सेप्ट ते करणारच होते, क्वेश्चन बाद होणार होता. पण हेच सेट डिपार्टमेंटने थोडंसं बारकाईने पाहिलं असतं तर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पैसे वाचले असते. ठीक आहे, गेले नसते, कारण क्वेश्चन त्यांनी प्रॉपर फ्रेम करून टाकले असते, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा लॉस झाला नसता. तरी बारकाईने थोडीशी गोष्ट पाहण्यासारखी आहे. सेट विभागाने याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. बाकी आय होप क्वेश्चन कॅन्सल कुठले झाले ते तुम्हाला कळालं असेल. याआधी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे मी पूर्णपणे क्वेश्चन पेपरचं. त्या संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील, किंवा यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये गेल्यानंतर पण भेटतील. पूर्ण क्वेश्चन पेपर सोडवलेला आहे, प्रॉपर वेने पहा, कारण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर फ्रेंड, जर तुम्ही नेक्स्ट MS-CET एक्झामचं प्रिपरेशन सुरू करणार असाल तर त्यामधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस करून घेतली जाते. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज भासत नाही. ठीक आहे. आपल्या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्लिअर झालेले आहेत. त्या सर्वांचे रिझल्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पेपर फर्स्टमध्ये 92 पर्यंत देखील स्कोअर विद्यार्थ्यांनी केलेला आहे. तुम्ही देखील स्कोअर करू शकता. 2025 मध्ये जवळपास 500हून अधिक विद्यार्थी आपले क्लिअर झालेले आहेत. अनेकांचे फोटो आणि रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. तर फ्रेंड, कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. ठीक आहे. सो आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.